लॉंग मार्चचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालंय। मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर शिष्टमंडळाची आणि विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत ही बैठक पार पडणार आहे। कॉम्रेड JP गावित, अशोक ढवळे, अजित नवले, विनोद निकुल यांच्या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। 11 लोकांचं हे शिष्टमंडळ पोलीस बंदोबस्तामध्ये मुंबईकडे रवाना झालंय। तर तिकडे नाशिक पोलिसांकडून लॉंग मार्च पुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मोर्चेकरी लॉंग मार्च पुढे नेण्यासाठी मात्र ठाम आहेत। तर लॉंग मार्चचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालेलं आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या शिष्टमंडळाची आणि विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबतची एक बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय आज होऊ शकतो। कॉम्रेड JP गावित, अशोक ढवळे, अजित नवले आणि विनोद निकुल यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, 11 लोकांचं शिष्टमंडळ आता मुंबईला रवाना झालेलं आहे। त्याचबरोबर दुसरीकडे आपण बघतोय की लॉंग मार्च काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। आता काय तिथे परिस्थिती आहे? प्रियंका, हा लॉंग मार्च जो आहे तो आता हळूहळू मुंबईच्या दिशेने पुढे रवाना होतोय। मी त्याच लॉंग मार्चच्या सोबत आता आहे आणि माझ्या मागच्या बाजूला जर आपण दृश्य बघितली तर लॉंग मार्चमध्ये हळूहळू शेतकऱ्यांची, आदिवासी बांधवांची गर्दी आपल्याला वाढताना पाहायला मिळते। एक एक गाव जसं पुढे सर करताय, एक एक तालुका जसा पुढे सर करताय, तसतसे त्या तालुक्यातले लोक, त्या गावातले लोक या मोर्चाला जॉईन होत आहे आणि ह्या मोर्चाची संख्या हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळते। ही जर दृश्य बघितली तर ह्या दृश्यांमध्ये आपल्याला चित्र अगदी स्पष्ट दिसतंय। जवळपास 25 ते 35 हजारापर्यंतची संख्या निघताना होती, ती संख्या आता जवळपास 40 हजारापेक्षा जास्त गेलेली आहे आणि त्यामुळे या लॉंग मार्चचं एक मोठं शक्ती प्रदर्शन आपल्याला कसारा घाटामध्ये पाहायला मिळालं। संपूर्ण कसारा घाट जो आहे तो या लाल झेंड्यांनी लालबुंद झालेला होता आणि हे लाल वादळ आता हळूहळू मुंबईच्या दिशेनं जात आहे। या लाल वादळाचं नेतृत्व करणारे कॉम्रेड JP गावित, कॉम्रेड अशोक ढवळे, कॉम्रेड अजित नवले हे सगळेजण मंत्रिमंडळातल्या बैठकीनंतर होणाऱ्या शिष्टमंडळासोबत मुंबईला गेलेले आहे। मंत्र्यांसोबत ते चर्चा करणार आहे। तिकडे त्यांची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र हा मोर्चा देखील सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी घेतलेला होता आणि त्याच निर्धारानुसार हा मोर्चा हळूहळू मुंबईच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय। माझ्या शेजारी, माझ्या बाजूला हे जे लोक दिसत आहेत तुम्हाला दृश्यांमध्ये, हे प्रत्येक तालुक्यातून 5-5, 10-10 हजार लोक घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले हे सगळे या मोर्चाचे सगळे समर्थक आहे। हा मोर्चा पुढे घेऊन जाणारे हे सगळे शिलेदार आहे। हे नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातून आले। तुम्ही देखील या मोर्चात सुरुवातीपासून आहात। कॉम्रेड JP गावित तिकडे शिष्टमंडळ घेऊन गेलेले आहे। आता तुमचा मोर्चा थांबवायचा नाही अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। आता पुढची सूचना काय आलेली आहे किंवा काय चर्चा सुरू झाली आहे, काही सांगितलंय का त्यांनी? सध्या तरी काही सूचना आलेली नाही। कॅबिनेट त्यांची आहे ती 12:30ला संपणार आहे। 2 वाजता वेळ दिलेली आहे आम्हाला। तर 2 वाजता आमचे नेते कॉम्रेड JP गावित आणि सर्व नेते हे चर्चा करतील। ती चर्चेनंतर आम्हाला निरोप देतील, त्यानंतर निर्णय होईल पुढचा। तुम्ही देखील या मोर्चात सहभागी आहात। किती दिवसांची तयारी करून आपण या मोर्चामध्ये आलेला? किती दिवसाची तयारी आहे आपली पायी चालायची, थांबायची? नाही, 1 महिना तरी लागला तरी आम्ही चालणार आणि 2 महिने लागले तरी आम्ही चालणार। पण ह्या प्रश्न आमचा पूर्ण सोडवल्याशिवाय आम्ही निघणार नाही, आता परत जाणारच नाही। कसं आहे, आम्ही परत जर गेलो तसे तर लोक आम्हाला विचारतात ना, प्रत्येक वेळेस तुम्ही जाता, काय करून येता, काय मिळालं, अशी परिस्थिती राहते। आणि म्हणून एकदा आता काय असेल ते आम्हाला कॉम्रेडनी सांगितलं का आता जे असेल ते हा शेवटचा लढा आपला आहे। हा शेवटचा लढा, आम्हाला जेलमध्ये जरी टाकलं तरी आम्ही बसायला तयार आहोत। मागे फिरणार नाही? नाही। आपण बघतोय मागे फिरणार नाही असं म्हणताय कॉम्रेड। तुम्ही देखील आता आपण 4-5 मोर्चांपासून आपण सोबत आहोत। आता पुन्हा एकदा सरकार आश्वासन देण्याच्या प्रयत्नात आहे, काहीतरी तोडगा काढण्याच्या। तर तुमची मागणी काय असणार आहे नेमकी? प्रामुख्याने ज्या काय आमच्या मागण्या आहेत ह्या आमचं नेतृत्व करणारे गावित साहेबांनी तुम्हाला सांगितलेल्याच आहेत। तरी सुद्धा आज समजा महाजन साहेबांनी त्यांना म्हणजे बोलणी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे आणि त्या आमंत्रणामध्ये त्या बोलण्यामध्ये काय तोडगा निघतोय त्याचा आम्ही वाट बघतोय। नाहीतर आमचं हे जे नेतृत्व आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा हा लॉंग मार्च चालत राहणार, यात काय आम्ही थांबणार नाही। खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर आम्ही आता खरंच म्हणजे आम्ही कंटाळलोय। म्हणजे आम्ही जवळजवळ आता 5व्यांदा मुंबईकडे कूच करतोय आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ह्या वेळेला तरी आरपारची लढाई आहे आणि ही आरपारची लढाई आम्ही यशस्वी केल्याशिवाय थांबणार नाही, अशा प्रकारचा आमचा ठाम निर्धार आहे।
प्रियंका, आपण बघतोय त्यांचा ठाम निर्धार आहे, लढाई आरपारची आहे. यापूर्वी अनेकदा सरकारनं आश्वासनं दिली, सरकारनं अनेक निर्णय घेतले, मात्र प्रशासनाच्या पातळीवर त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाहीये आणि त्या न झालेल्या अंमलबजावणीच्या विरोधामध्ये हा सगळा रोष आहे आणि तोच रोष, तोच संताप घेऊन हे सगळे मोर्चेकरी नाशिक मुंबई महामार्गावरच्या रस्त्यांवरती उतरले. संपूर्ण महामार्ग जो आहे तो अशा पद्धतीनं लालबुंद झाला या कॉम्रेड आणि या सगळ्या कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मोर्चाने. आपण जर दृश्य बघितली तर साधारणतः या मोर्चाची लांबी जर आपण बघितली तर साधारण 6 ते 7 किलोमीटरपर्यंत लांबपर्यंत या मोर्चाची लांबी आहे आणि म्हणजे तिथपर्यंत हा मोर्चा गेलेला आहे आणि जवळपास 45-50 हजाराहून अधिक मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. हा मोर्चा जर मुंबईला येऊन धडकला, मुंबईमध्ये गेला तर मुंबईचं देखील जनजीवन जे आहे ते विस्कळीत होऊ शकतं. इतकी संख्या या मोर्चेकऱ्यांची आहे आणि म्हणून सरकारच्या समोर देखील या अडचणी आहे की या मोर्चावरती तातडीनं तोडगा काढणं आवश्यक आहे, याच्यावर निर्णय होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने सरकार देखील एका बाजूला या सगळ्या नेत्यांशी चर्चा करतंय. मात्र पुन्हा जर विषय येतो अंमलबजावणीचा, मात्र अंमलबजावणी करणं हे प्रशासनाच्या हातात आहे, सरकारच्या हातात, मंत्र्यांच्या हातात फक्त निर्णय घेण्याचा आहे. मात्र अंमलबजावणी जर होणार नसेल तर हा मोर्चा पुढे हळूहळू सुरू राहील आणि निश्चितपणे सरकारच्या अडचणीमध्ये यामुळे वाढ होऊ शकते. त्यामुळे सरकार निर्णय घेईल, मात्र प्रशासनातले अधिकारी अंमलबजावणी कधी करता यावर सगळं या मोर्चाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. प्रियंका, अगदी महत्त्वाचं आहे लक्ष्मण. आता या सगळ्या संदर्भामध्ये काय मोठा निर्णय होतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.